समजलं की नाही? म्हणून तुम्हाला परीक्षेमध्ये हा नेहमी प्रश्न विचारला जातो, मार्गदर्शक तत्त्वे आणि मूलभूत हक्कांमध्ये महत्त्वाचा फरक काय? किंवा दोन स्टेटमेंट येईल, मार्गदर्शक तत्त्वे हे न्यायप्रविष्ट असतात, त्याचप्रमाणे दुसरं स्टेटमेंट येईल मूलभूत हक्कसुद्धा हे न्यायप्रविष्ट असतात. तर पहिलं स्टेटमेंट काय आहे? आजचा आपला नवीन टॉपिक आहे मार्गदर्शक तत्त्वे. मार्गदर्शक तत्त्वे भाग 3 आपण लास्ट पाहिलेला होता आणि आज आपल्याला चालू करायचा आहे भाग 4 है ना. पार्ट 4 स्टार्ट करना आहे आणि भाग 4 जे दिलेलं आहे हे दिलेले आहे, यामध्ये काय दिलेलं आहे? मार्गदर्शक तत्व. लक्षात घ्या, समजून घ्या मार्गदर्शक तत्व काय असतात. यालाच इंग्लिशमध्ये तुम्ही काय म्हटलं आहे, कॉन्स्टिट्यूशनमध्ये काय लिहिलं आहे याला? डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल. इंग्लिशमध्ये याला काय लिहिलेलं आहे? डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल. आणि मार्गदर्शक तत्त्वे हे कोणासाठी असतात? मार्गदर्शक तत्त्वे हे कोणासाठी असतात? सरकार है ना. सरकार आणि सरकारचे कर्तव्य, सरकारचे कर्तव्य किंवा रिस्पॉन्सिबिलिटीज म्हणजेच काय? मार्गदर्शक तत्त्वे. कळलं की नाही? काय म्हटलं मी? मार्गदर्शक तत्त्वे म्हणजे कोणाची कर्तव्य आहे? सरकारचे कर्तव्य. कोणाच्या प्रती? कोणाच्या प्रती? जनतेप्रती है ना. आपके प्रति आपकी गवर्नमेंट की कुछ ना कुछ तो रिस्पॉन्सिबिलिटी बनती है कि नहीं बनती है? तो यही कॉन्स्टिट्यूशन में दिया गया है और वो जो जहाँ पे दिया गया है वो कौन से पार्ट में दिया गया है? पार्ट 4 में. समजलं की नाही? तर मग मार्गदर्शक तत्त्वे हे जर आपल्याला पाहायचं आहे तर मग आपण लास्ट टाईम आपण पाहिलं आहे की आपण लास्ट मूलभूत हक्कामध्ये मूलभूत हक्क आपण 12 to 35 पर्यंत आलेलो होतो है ना. आता इथून आपल्याला समोर जायचं आहे तर कुठून कुठपर्यंत? 36 to 51. 36 to 51 हे तुम्हाला काय दिलेले आहे? मार्गदर्शक तत्व. समजलं ना? क्लिअर? मग आपल्याला स्टेप बाय स्टेप या मार्गदर्शक तत्वांचे, जसं आपण पाहिलं होतं मूलभूत हक्क सुद्धा आपण जर बघितले तर आपण त्याला वेगवेगळ्या कॅटेगराईजमध्ये डिवाईड केलेलं होतं. जसं समानतेचा हक्क आहे की नाही, त्यानंतर समानतेचा हक्क, स्वातंत्र्याचे हक्क, अस्पृश्यता विरोधी हक्क आहे की नाही, त्यानंतर धर्म व संस्कृतीचे हक्क. तशाच प्रकारे मार्गदर्शक तत्वामध्ये ज्या काही कलमा दिलेल्या आहे या कलमांनासुद्धा अभ्यासाच्या सोयीसाठी काय केलेलं आहे? कॅटेगराईज केलेलं आहे. समजलं ना? मग त्यामध्ये जर तुम्ही पाहिलं काही तत्व, काही प्रिन्सिपल सरकारचे आर्थिक प्रिन्सिपल आहे, काही तत्व हे सामाजिक प्रिन्सिपल आहे, काही तत्व हे आंतरराष्ट्रीय संबंधाचे तत्व आहे. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या सेक्शनमध्ये मार्गदर्शक तत्वांना काय केलेलं आहे? डिवाईड केलेलं आहे. समजलं ना? तसं सोप्या भाषेमध्ये आणखी समजायला जर मी तुम्हाला सांगितलं तर सरकारची कर्तव्य म्हणजे तिसरे काही नाही. जसं आता मी म्हटलं की कोविड-19चं काय आला? कोविड-19ची साथ आली किंवा कोविड-19 आला तर सरकारने प्रतिबंध तर आखले तर ते तर ठीक आहे, तो प्रतिबंध झाले. मात्र कोविड-19 होऊ नये किंवा कोविड-19चा प्रसार होऊ नये म्हणून फ्री वॅक्सिनेशन चालू आहे. आरोग्याच्या फ्री सुविधा प्रोव्हाइड केल्या जात आहे. तुम्हाला स्कॉलरशिप दिली जाते. 6 ते 14 वयोगटातील मुलामुलींना मोफत शिक्षण दिलं जाते की नाही जात? सरकार विविध योजना राबवते. शाळकरी मुलांना जी ब्ल्यू बस असते ST महामंडळाची, कमीत कमी दरामध्ये त्यांना मोफत दरामध्ये शाळेमध्ये सोडलं जाते. रस्ते बांधले जातात, रोड बांधले जातात, नाल्या बांधल्या जातात, स्ट्रीट लाईट लावले जातात, फुटले तर चेंज केले जातात की नाही जात? डेंग्यू पसरला तर डेंग्यूचा धुवा मारला जातो. समजलं की नाही? तर सांगण्याचं तात्पर्य हे आहे की सरकार आपल्यासाठी, हे सरकारचे काय कुठे लिहिलेलं आहे का? कुठे लिहिलेलं आहे का? नाही. मात्र हे सरकारचं काय आहे? जनतेच्या प्रती सरकारचं जनतेच्या प्रती कर्तव्य आहे. मात्र हे करायलाच पाहिजे असं मात्र संविधानात लिहिलेलं नाही आहे. जसं तुम्हाला स्पेशली मी जर सांगितलं की व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन फंडामेंटल राईट्स अँड मार्गदर्शक तत्व म्हणजे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल, कोण सांगू शकते?
मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्वांमध्ये महत्त्वाचा फरक कोणता आहे? चला बोला ऑनलाईनवाले, कोणता फरक आहे? चला तुम्ही सांगा, ऑफलाईन सांगा. दोन्ही तर जनतेचीच आहे ना. मूलभूत हक्कसुद्धा कोणाला मिळाले? जनतेचे. आणि मार्गदर्शक तत्वसुद्धा कोणाला मिळाले? तर तुझ्या याच्या मी म्हटलं आहे की फर्क काय है? मैं आपको क्या पूछ रहा हूँ कि व्हाट इज द डिफरेंस बिटवीन द फंडामेंटल राइट्स एंड डायरेक्टिव प्रिंसिपल. क्या डिफरेंस है इधर? कांचन बर्वे. सर फंडामेंटल राइट्स वो लिखे हुए हैं और वो करना ही कंपल्सरी है, और वो डायरेक्टिव वो यानी हाँ हाँ डायरेक्टिव प्रिंसिपल. तर इथे लक्षात घ्या, ठीक आहे. बर्वेने ट्राय केला, गुड. तर लक्षात घ्या की हा शब्द समजून घ्या, न्यायप्रविष्ट. न्यायप्रविष्ट दैट इज इसको आप इंग्लिश में बोल सकते हैं ज्युडिशिएबल. ज्युडिशिएबल एखादी कोणतीही गोष्ट न्यायप्रविष्ट असणे म्हणजेच काय असणे? एखादी कोणतीही गोष्ट न्यायप्रविष्ट असणे किंवा एखादी कोई भी चीज़ अगर जुडिशिएबल है, अगर उसका मीनिंग क्या होता है? उसका मीनिंग ये होता है कि अगर आपसे ये कोई चिंता है, जर हे तुमच्यापासून कोणी जर चिंतत असेल तर तुम्ही ते प्राप्त करण्यासाठी कुठे जाऊ शकता? कोर्टमध्ये. कुठे जाऊ शकता? कोर्टमध्ये जाऊ शकता. मात्र तुम्हाला हे तर मी तुम्हाला म्हटलं आहे की काल आपण पाहिलेलं आहे की जर 14 ते 18, 19 ते 22, 23, 24 किंवा 25 ते 28, 29, 30 यापैकी कोणताही हक्क जर तुमच्याकडून जर कोणी छीनून घेतला तर कलम 32 नुसार तुम्ही कुठे जाऊ शकता? कुठे जाऊ शकता? सुप्रीम कोर्ट जा, हायकोर्ट जा, कुठेही जाऊ शकता, म्हणजे न्यायालयात जाऊ शकता. याचा अर्थ मूलभूत हक्क हे काय आहे? बोला, मूलभूत हक्क काय आहे? न्यायप्रविष्ट. समजलं की नाही? मूलभूत हक्क काय आहे? न्यायप्रविष्ट आहे. मात्र दुसऱ्या बाजूला आपण मार्गदर्शक तत्वांबद्दल जर आपण विचार केला तर सरकारने रस्ते बांधले नाही, सरकारने नाल्या बांधल्या नाही, सरकारने इथे लाईट लावला नाही, सरकारने नाली साफ केली नाही, गडर साफ केला नाही, कोरोनाची फ्री वॅक्सिन वाटली नाही, तुम्हाला KTHची सुविधा दिली नाही, है ना, फ्रीमध्ये मेडिकेशन दिलं नाही, तर तुम्ही कोर्टात जाता का? कोर्टामध्ये जाऊ शकता का? आहे की नाही? असं जर आलं असतं तर रोजच्या सरकारवर FIR लागले असते. रोजच्या केसेस लागले असते की नाही लागले असते? थकून गेलं असतं सरकार कोर्टमध्ये केसेस लढू. म्हणून एक लक्षात ठेवायचं आहे, घटनाकर्त्यांना माहीत होतं की सरकार जनतेच्या अपेक्षा कधीच पूर्ण करू शकत नाही. आपल्याला काय, आपल्याला तर बेडवरी आपली अपेक्षा काय राहते? बेडवरी सरकारने जेवण आणून दिलं तर मस्त आम्ही झोपू, आणि झोपून मस्त जेवायला उठू, आणखी झोपू. पण दोन्ही वेळेस आम्हाला सरकारने काय आणून द्यायला पाहिजे? बेडवर जेवण आणून द्यायला पाहिजे. कारण लोकांच्या अपेक्षा खूप आहे. लोकांची अपेक्षा कमी आहे का? आहे का? सरकार एवढंही करते, हां ऐसी सरकार वैसी सरकार, कुछ भी नहीं है, ऐसा वैसा अमका ढमका, आहे की नाही? म्हणून लक्षात ठेवायचं आहे, आपली अपेक्षा भरपूर आहे हे घटनाकर्त्यांनाही माहीत होतं. म्हणून कधीही कोणतीही सरकार असो, चाहे BJP असो किंवा काँग्रेस असो किंवा कोणतेही येणाऱ्या भविष्यातील सरकारी असो, कधीही जनतेच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही. समजलं ना? कारण की आपल्या अपेक्षा या कधीच खतम न होणाऱ्या आहे, आणि हे घटनाकर्त्यांना माहीत होतं. म्हणून त्यांनी मार्गदर्शक तत्वांना न्यायप्रविष्ट नाही ठेवलं. आणि हाच मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्वे यामध्ये सर्वात महत्त्वाचा फरक आहे. समजलं की नाही? म्हणून तुम्हाला परीक्षेमध्ये हा नेहमी प्रश्न विचारला जातो, मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत हक्कांमध्ये महत्त्वाचा फरक काय? किंवा दोन स्टेटमेंट येईल, मार्गदर्शक तत्वे हे न्यायप्रविष्ट असतात, त्याचप्रमाणे दुसरं स्टेटमेंट येईल मूलभूत हक्कसुद्धा हे न्यायप्रविष्ट असतात. तर
पहिलं स्टेटमेंट काय आहे? पहिलं स्टेटमेंट, अरे आता तर बोला, रॉंग आहे, चुकीचं आहे की नाही? आणि दुसरं स्टेटमेंट काय आहे? बरोबर आहे. समजलं की नाही? याचं कधी कधी UPSCच्या पॅटर्नमध्ये याला थोडंसं विचारमंथन करण्यासाठी प्रश्न येऊ शकतो. समजलं की नाही? हे लक्षात घ्यायचं आहे. आणि म्हणून न्यायप्रविष्ट हे लक्षात घ्यायचं आहे की मार्गदर्शक तत्त्वे हे न्यायप्रविष्ट नाही, हा भाग. आणि एक महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे की 1937मध्ये आपण जे मार्गदर्शक तत्त्वाचं जे तत्त्व स्वीकारलेलं आहे हे कुठून घेतलेलं आहे? तर आयरिश किंवा आयरिशच्या घटनेवरून आपण मार्गदर्शक तत्त्व स्वीकारलेलं आहे. इथेही प्रश्न बनतो. आणि मात्र आयरिशच्या घटनेत हे कुठून घेण्यात आलेलं आहे? तर स्पॅनिश. कुठून घेण्यात आलेलं आहे? आपण घेतलेलं आहे, भारताने घेतलेलं आहे आयरिशवरून. आणि आयरिशमध्ये ते कुठून आलेलं आहे? स्पॅनिश. अंडरस्टूड? तर हे लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर मार्गदर्शक तत्त्वे यांचं वैशिष्ट्य आपण जर पाहिलं तर या ठिकाणी काही वैशिष्ट्य आहे की काही फीचर्स आहे, स्पेशालिटी आहे. जसं मूलभूत हक्कांचं वैशिष्ट्य आपण पाहिलेलं होतं. न्यायप्रविष्ट असणे हे एक प्रकारचं वैशिष्ट्यच आहे. मूलभूत हक्क न्यायप्रविष्ट आहे, मात्र मार्गदर्शक तत्त्वाचं वैशिष्ट्य काय आहे? पहिलंच ते न्यायप्रविष्ट नाही. समजलं ना? फंडामेंटल डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल इज नॉट अ ज्युडिशिएबल. हे एक पहिलं वैशिष्ट्य झालं. तुम्हाला वैशिष्ट्य दिलेले आहे. त्यानंतर 1935चा जो कायदा होता, 1935चा ब्रिटिशांचा सर्वात शेवटला कायदा कोणता? 1935चा कायदा है ना. 1935च्या कायद्यामध्ये हे जे काही कर्तव्य, सरकारची कर्तव्य होती, मात्र त्यांना थोडं वेगळं नाव होतं. आणि त्याला नाव कोणतं होतं? सूचनांची साधने. 1935च्या कायद्यामध्ये या मार्गदर्शक तत्त्वांचा उल्लेख होता, मात्र कोणत्या शब्दांनी होता? सूचनांची साधने. सूचनांची साधने यालाच इंग्लिशमध्ये तुम्ही काय म्हणू शकता? तर इन्स्ट्रुमेंट्स ऑफ इन्स्ट्रक्शन्स. तुम्ही काय म्हणू शकता? इन्स्ट्रुमेंट्स ऑफ इन्स्ट्रक्शन्स, सूचनांची साधने. हे लक्षात ठेवायचं आहे. मग मार्गदर्शक तत्त्व सेकंड जर आपण पाहिलं तर मार्गदर्शक तत्त्व हे काय करतात? मार्गदर्शक तत्त्व हे काय करतात? तर देशात आर्थिक, सामाजिक, लोकशाही प्रस्थापित करण्याचा ते काय करतात? प्रयत्न करतात. हे लक्षात घ्यायचं आहे. मार्गदर्शक तत्त्वे हे काय करतात? देशात आर्थिक व सामाजिक, इथेही प्रश्न आलेला आहे बरं, सामाजिक लोकशाही प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतात. इथेही प्रश्न तुमचा बनतो. समजलं ना? हे लक्षात घ्यायचं आहे. आणि त्यानंतर मग आपण सेकंड आणखी वैशिष्ट्याचं जर गेलो तर मार्गदर्शक तत्त्वाच्या माध्यमातून कोणत्या प्रकारचं राज्य आणण्याचा प्रयत्न केला जातो? तर लक्षात घ्यायचं आहे की मार्गदर्शक तत्त्वांच्या माध्यमातून पोलीस राज्याच्या जागी कोणतं राज्य आणण्याचा प्रयत्न केला जातो? कल्याणकारी राज्य. समजलं ना? पोलीस राज्य म्हणजे मार्गदर्शक तत्त्वाचं एक वैशिष्ट्य आहे की या मार्गदर्शक तत्त्वाच्या माध्यमातून पोलीस राज्य आपल्या इथे अस्तित्वात आणण्याच्या ऐवजी कोणतं राज्य अस्तित्वात आणण्याचा प्रयत्न केला जातो? कल्याणकारी राज्य. लक्षात घ्या, पोलीस राज्य आणि कल्याणकारी राज्य म्हणजे काय? शेवटी मार्गदर्शक तत्त्वे हे कशासाठी, सरकारचे कर्तव्य कशासाठी आहे? कोणाच्या कल्याणासाठी आहे? जनतेच्या कल्याणासाठी आहे की नाही आहे? म्हणून आता मग आणि पर्टिक्युलर याच्या म्हणजे पर्टिक्युलर नाही केलं तर पोलीस स्टेशन, नाही केलं तर पोलीस स्टेशन, असं काही बाब याच्यात आहे का? नाही. म्हणून मार्गदर्शक तत्त्वाच्या माध्यमातून पोलीस राज्याच्या ऐवजी कोणतं राज्य अस्तित्वात आणण्याचा प्रयत्न केला जातो? कल्याणकारी राज्य. कळलं? तर हे इथे महत्त्वाचं वैशिष्ट्य लक्षात घ्यायचं आहे. आणि इथे आणि एक वैशिष्ट्य मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे की मार्गदर्शक तत्त्वे हे न्यायप्रविष्ट नाही. तर वैशिष्ट्य कोणती झाली? 1935च्या कायद्यात याचा उल्लेख काय होता? काय उल्लेख होता? सूचनांची साधने है ना. त्यानंतर हे काय प्रस्थापित करतात?
आर्थिक व सामाजिक लोकशाही. त्यानंतर हे कोणत्या प्रकारचं राज्य निर्माण करतात? ना की पोलीस राज्य. आणि मार्गदर्शक तत्वे हे काय नाही? बस झालं. एवढे वैशिष्ट्य तुम्हाला आले की हमखास तुम्ही म्हणजे चुकूच शकत नाही आणि याच्यापेक्षा डिटेल विचारू शकत. अंडरस्टूड? क्लिअर? चला समोर जाऊया. आता आपल्याला यायचं आहे कलमांवर. इथपर्यंत काही क्वेरीज असेल तर विचार. मार्गदर्शक तत्वाशी संबंधित कलम. आर्टिकल आता मार्गदर्शक तत्व जसं आपण ऑलरेडी मूलभूत हक्क हे कलमांच्या माध्यमातून शिकत आलो, तशाच प्रकारे ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेलं आहे की मार्गदर्शक तत्व हे कोणत्या कलमांच्या दरम्यान दिलेलं आहे? 36 to 51 है ना. आता लक्षात घ्यायचं आहे की ते सिम्पलशा या कलम आहे 36 आणि 37. यामध्ये फक्त काय दिलेले आहे? संकल्पना दिलेले आहे, कन्सेप्ट दिलेले आहे. म्हणजे की मार्गदर्शक तत्व ॲक्च्युली काय आहे हे तुम्हाला 36 आणि 37 मध्ये दिलेलं आहे. आपल्याला खरं मार्गदर्शक तत्व जर पाहायचे आहे तर ते आपल्याला पाहायला लागेल 38 पासून. समजलं की नाही? कुठून पाहावं लागेल? 38 पासून. तर चला वाचून टाका. 36 काय म्हणताय? वाचा आदित्य, वाच. या कलमानुसार राज्यसंस्था या शब्दउल्लेखाच्या व्याख्या भाग 3 मध्ये कलम 12 मध्ये दिलेल्या व्याख्याप्रमाणे. तर इथे काय दिलेलं आहे? सिम्पल्स तुम्हाला दिलेलं आहे की 36 मध्ये दिलेलं आहे की राजसंस्था शब्दोल्लेखाची व्याख्या कशामध्ये दिलेलं आहे? 36. म्हणजे ॲक्च्युली मार्गदर्शक तत्व कोणासाठी आहे? सरकारसाठी आहे. आणि त्या फक्त तो कन्सेप्ट दिलेला आहे तुम्हाला 36 मध्ये की ॲक्च्युली राजसंस्था म्हणजे काय. समजलं? मग 37 मध्ये तुम्हाला दिलेलं आहे की या भागात असलेली तत्वे लागू करणे. हाही जाऊ दे, याला काही खूप जास्त डिटेल जाण्याची आवश्यकता नाही आहे. 36, 37वर तुम्हाला प्रश्न नाहीच येणार. मुख्यतः तुम्हाला प्रश्न कुठून येणार? मार्गदर्शक तत्वाचा 38 पासून. समजलं की नाही? जसं आपण मूलभूत हक्कामध्ये 12 आणि 13 ह्या सगळ्या संकल्पना होत्या, तसंच इकडे 36 आणि 37. कळलं? आता लक्षात घ्यायचं आहे की मार्गदर्शक तत्वांना अभ्यासाच्या सोयीसाठी काय केलेलं आहे की 4 गटामध्ये डिवाईड केलेलं आहे. 4 पार्ट्समध्ये 4 सेक्शनमध्ये डिवाईड केलेलं आहे. आणि मग हे 4 भागात ॲक्च्युली घटनेमध्ये असं काही डिवायडेशन नाही आहे. हे फक्त आपण कशासाठी केलेलं आहे? हे डिवायडेशन फक्त अभ्यासाच्या सोयीसाठी. समजलं की नाही? तर मग कोणते हे 4 सेक्शन? तर पहिला सेक्शन आहे सामाजिक मार्गदर्शक सामाजिक तत्वे. दुसरं आर्थिक तत्वे, राजकीय तत्वे आणि आंतरराष्ट्रीय तत्वे है ना. लक्षात घ्या, हे फक्त आपण कशासाठी केलेलं आहे? अभ्यासाच्या सोयीसाठी केलेलं आहे. घटनेमध्ये असं काही वर्गीकरण दिलेलं नाही आहे, हे लक्षात घ्यायचं आहे ना. आता सामाजिक म्हणजे काय? काही प्रिन्सिपल हे सोशियल आहे, काही प्रिन्सिपल हे इकॉनॉमीशी रिलेटेड आहे ना. काही प्रिन्सिपल हे पॉलिटिक्सशी रिलेटेड आहे किंवा पॉलिटिशियन्स आहे ना, राजकीय आहे. आणि काही प्रिन्सिपल हे फॉरेन म्हणजे आंतरराष्ट्रीय गोष्टीशी संबंधित आहे. समजलं ना? मग आपल्याला स्टेप बाय स्टेप पाहायचं आहे की मग सामाजिक तत्वे कोणती, मग आर्थिक तत्वे कोणती, नंतर राजकीय तत्वे कोणती आणि आंतरराष्ट्रीय तत्वे कोणती. प्रश्न या ठिकाणी मार्गदर्शक तत्वांवर कसा येणार? खालीलपैकी मार्गदर्शक तत्वातील सामाजिक तत्वे कोणती? जरुरी नाही की ते सिक्वेन्स वाईजच राहील. असं जरुरी नाही की 38, 39, 40 हे सामाजिक तत्वे झाली, असं नाही आहे. कुठूनही पिकआउट करून ते सामाजिकमध्ये टाकू शकतो, कारण की घटनेमध्ये असं काही बायफर्केशन दिलेलं नाही आहे. समजलं की नाही? आपण पूर्ण पहिले सेक्शन शिकू, नंतर मग आपल्याला फक्त या ठिकाणी ते एक आर्टिकल्स टाकायचे. कळलं? समजलं? बोला. ठीक आहे, चला समोर जाऊया. मग इथे आणखी सिम्पलचा प्रश्न काय येऊ शकतो?
मार्गदर्शक तत्वांना किती सेक्शनमध्ये डिवाईड केलं आहे? 4. त्यानंतर प्रश्न आणखी काय येऊ शकतो? मार्गदर्शक तत्वे कोणत्या भागात आहे? 4 मध्येच. कलमा मार्गदर्शक तत्वाशी संबंधित कलमा 36 to 51. मग दुसरा प्रश्न आहे मार्गदर्शक तत्वांच्या वैशिष्ट्यांवर प्रश्न येऊ शकतो. समजलं ना? या टाईपचे क्वेश्चन येणार. तर 38 चला 38 काय म्हणते? 38 राज्याने लोककल्याणाच्या संवर्धनासाठी समाज व्यवस्था प्रस्थापित करणे. समजलं ना? म्हणजे राज्याने अशी समाज व्यवस्था प्रस्थापित करने किंवा बनवणे या बनाना कि जिससे समाज का क्या हो सके? कल्याण हो सके. समजलं ना? आता याचा अर्थ याच्या हेडिंगवरूनच तुम्हाला एक सिंपलसा अर्थ तुम्हाला समजला असेल की हे तत्व कोणतं असेल? सामाजिक तत्व असेल. असणार की नाही असणार? म्हणजे या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे की सरकार म्हणजे 38मध्ये राज्याने लोककल्याणाच्या संवर्धनासाठी समाज व्यवस्था प्रस्थापित करणे हे 38मध्ये दिलेलं आहे. आणि म्हणजेच काय की या ठिकाणी 2 मुद्दे दिलेले आहेत. 38/1 38/2 किती मुद्दे दिलेले आहे? 38/1 38/2. तर 38/1 काय म्हणते? राज्य त्यास शक्य तितक्या प्रभावीपणे सामाजिक आर्थिक व राजकीय न्यायाद्वारे राष्ट्रीय जीवनाच्या सर्व घटकामध्ये प्रेरणा निर्माण करील अशी समाज व्यवस्था प्रस्थापित करून तिचे जतन करून लोककल्याणाचे संवर्धन करण्यासाठी प्रयत्नशील राहील. हे जाऊ द्या, याच्याशी काही घेणं नाही, एवढं लक्षात ठेवायची आवश्यकता नाही. आपल्याला सरळ सरळ हेडिंगवरून लक्षात आलेलं आहे की अशी समाज व्यवस्था निर्माण करायची आहे ज्या माध्यमातून समाजाचं काय होईल? कल्याण होईल. हे इथे महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे. आणि तिथे दुसरा तुम्हाला 2 सेकंडवाला एक पॉईंट दिलेला आहे 38चा. इथे काय म्हटलं आहे? राज्य ही उत्पन्नाची विषमता किमान पातळीवर आणण्याचा आटोकाट प्रयत्न करील. आपल्या इथे उत्पन्नातील विषमता आहेच आहे. उत्पन्नातील विषमता कोणी एवढा कमावतो की ज्याला खाता खाता सरत नाही, आणि कोणी एवढाही कमावत नाही बिचारा की ज्याला 2 वेळचं जेवणही भेटत नाही. समजले की नाही? ही परिस्थिती आहे. मग आपल्या इथे श्रीमंतमध्ये श्रीमंत सारखी आहे का? गरिबी सारखी नाही, श्रीमंती सारखी नाही. यांच्यामध्ये विषमता आहे, डिफरन्सिएशन आहे. समजलं की नाही? म्हणून राज्याचं एक कर्तव्य आहे की हा जो डिफरन्सिएशन आहे याला काय करणे? कमी म्हणजे बिलकुल समानता आणू शकत नाही. जगात असाच कोणता देश नाही आहे जिथे श्रीमंतही तेवढेच तर गरिबी तेवढेच आहे का? असं तुम्हाला वाटते की अमेरिकेमध्ये गरीब नसेल? असं वाटते. परंतु एखाद्या देशाचं फक्त टी व्हीवर आपण फक्त पॉझिटिव्ह चित्र पाहतो. तिथली सरकार कधीही निगेटिव्ह चित्र दाखवत नाही. आपल्या इथं तर तसंच आहे. आपल्या इथला अंधार दाखवला जाते का टी व्हीवर? पण तुम्हाला माहीत आहे अंधार काय तर. समजलं ना? तसा प्रत्येक देशामध्ये अंधार आहेच. चीनमध्ये फक्त अशा पद्धतीने दाखवलं जातं की चीन किती प्रगत आहे आणि किती प्रगत नाही. पण ज्यावेळेस रियालिटी पाहायला जाल तर चीनचाही अंधार किती आहे तेही समजून जाईल. समजलं की नाही? तर सांगण्याचं तात्पर्य आहे की प्रत्येक देशामध्ये ही विषमता आहेच. कोणता देश पूर्ण श्रीमंत नाही आहे. आपण अमेरिकेला सर्वात श्रीमंत म्हणतो व सगळेच नागरिक श्रीमंत नाही आहे. गरिबी सगळ्याच देशामध्ये आहे. समजलं की नाही? परंतु ही गरिबी जर असेल आणि त्यांच्यामध्ये खूप जास्त डिफरन्स असेल, कोणी खूप गरीब आणि कोणी खूप श्रीमंत आणि कोणी खूप गरीब, ही जर विषमता असेल आणि ही कमी करायची असेल तर हे सरकारचं कर्तव्य आहे. आणि हेच दिलेलं आहे 38/2 मध्ये. अंडरस्टँड? क्लिअर? तर मग जाऊया समोर 39 मध्ये. 39 काय म्हणत आहे? 39 म्हणत आहे की राज्याने, आता एक लक्षात घ्यायचं आहे, 39ला तुम्हाला प्रश्न कसे विचारले जातात? 39/A 39/B C D E आणि F. पुष्कळ MPSCच्या राज्यसेवेमध्ये एका बाजूला या कलमा, दुसऱ्या बाजूला याचे एक्सप्लेनेशन जोड्या लावा असे प्रश्न आलेले आहे. समजलं ना? तर 39 ॲक्च्युली काय म्हणत आहे भले बघून घेऊया. राज्याने अनुसरायच्या धोरणाची विशिष्ट तत्वे
राज्य हे विशेषतः पुढील गोष्टी साध्य करण्याच्या दिशेने आपले धोरण आखेल. म्हणजे सरकार जर धोरण आखताना म्हणजे सरकार जर जनतेचं कल्याण जर साधायचं आहे तर ते जनतेचं कल्याण साधायचं आहे तर त्यासाठी पॉलिसी आखणं जरुरी आहे. आणि सरकार पॉलिसी कोणत्यानुसार पॉलिसी किंवा आपले धोरणं आखेल तर हे 39मध्ये दिलेलं आहे. समजलं ना. जर पहा एमध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे 39/1 एमध्ये काय दिलेलं आहे, स्त्री व पुरुष नागरिकांना उपजीविकेचे पुरेसे साधन मिळवण्याचा हक्क सारखाच असावा. तर स्त्री व पुरुष यांना उपजीविकेचे साधन मिळवण्याचा हक्क सारखाच असावा अशी कलम तुम्हाला दिलेली आहे. उपजीविकेचे साधन म्हणजे काय, राहण्याचं, खाण्याचं, नोकरीचं. आजही आपल्या इथे पाहिलं असेल की शेतीमध्ये जाणारा माणूस, काम करायला जाणारा माणूस आणि शेतीमध्ये जाणारी बाई काम करायला, यांच्या रोजीमध्ये फरक असतो की नाही असतो. बाईचा रोज जर 100 रुपये असेल तर माणसाचा रोज 150 रुपये असतो. आता वाढलेला आहे, बाईचा रोज 200 रुपये झाला आहे तर माणसाचा रोज 350-400 रुपये झालेला आहे. मग हे काही सारखं आहे का. मात्र 39 काय म्हणत आहे, 39/1 काय म्हणत आहे, उपजीविकेचे साधन स्त्री आणि पुरुषांना सारखेच असावे आणि ते उपलब्ध करून देणे सरकारचं कर्तव्य आहे. समजले की नाही. हे कोणाचं कर्तव्य आहे, सरकारचं कर्तव्य आहे. पण तो शेतकऱ्याच्या मागे कुठे सरकार धावत बसेल. परंतु हे आपण कोणाकडून अपेक्षित करू शकतो, मार्गदर्शक तत्वे सरकारकडून. एखाद्या जॉबमध्ये जर एखादी स्त्री त्याच पोस्टवर असेल आणि पुरुषसुद्धा त्याच पोस्टवर असेल तर कमी जास्त पेमेंट दिलं जाते का, नाही. आपण डायरेक्ट कोर्टात जाऊ तर शकत नाही. मात्र तो तुमच्या मूलभूत हक्काचंही हनन आहे. समानतेची संधी सर्वांना दिली आहे. स्त्री पुरुष लिंगभेदानुसार तुम्ही